ना सर्व कांद्याला कोंब यायला लागलं. ह्यांना सांगते ना एकूण एवढं बाजारात कांदा. ओ बरं झालं आलं हो का, कांदा सर्व खराब व्हायला लागलं, कोंब यायला लागले. यायला लागलेत ना कोंब कांद्याला. वास सुटलाय नुसता. मी काय म्हणतो, बघा वास. ते मला नको का वास? काय झालं? तूच घेतो कांद्याचा वास. काय झालं म्हणजे? काय झालं? चिडाय निबार दिन ठेवून तुला आपण चिडायला काय झालं? चिडायला काय झालं? मग तू हसून दिली ती काय तू? काय हा काय ते माझ्या पेंटीत 200 रुपये होते, ते कुठे आहेत? हा पॅन्ट 200 रुपये नव्हतं. कोण म्हणलं नव्हतं? मला चांगलं आठवत आहे, माझ्या खिशात 200 ची नोट होती. तुम्ही आता कुठं तर बसलात चल मित्रात निपेत तिकडे पैसे खर्चले असताना आणि इथं म्हणताय का 200 ची नोट? तुम्हाला हसतं का सूद? हसते का सूद म्हणजे काय? मी तिथं चहाच्या टपरीवर गेलो हा, आणि तिथं म्हणलं तुम्हाला मी पाचतो चहा, खिशात हात घालतो, तू पैसेच नाही. अहो मग मला काय विचारतोय तुम्ही? रात्री तिकडे पे बसला असाल, तिकडे गेला असतील खर्च होऊन. तुम्हाला माहिती आहे मी कपडे धुताना अगोदर खिसा चेक करते मग कपडे धुते. म्हणून तुला विचारतोय, तू आधी खिशे चेक करते ना. मला चांगलं आठवतं 200 ची कडक नोट होती त्याच्यात. कुठे येते? अहो कशाची कडक नरम नोटच गावली नाही तर. खोटं बोलती का ग तू? मी कशाला खोटं बोलू? नाही खोटं बोलती का तू? होय ग? आ हे कांदा या पुढे सरका, काढा कांदा. मी घेतले नाहीत पैसे, उघड डोकं तर ते नको सांगू मला. का? मला माहिती आहे, पैसे दे चल. अहो काय मी घेतलं नाही तर काय? पैसे दे कुठलं देऊ? कुठलं देऊ म्हणजे? त्याला काय पाय आले का खिशातून उडी मारून टुन 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 पळून जायला? मी घेतलेलं नाही. गप्पासा माझी मला करू दे हे काम. नाही तू घेतले नाही, तू कोणीच घेतले नाही, म्हणजे गेले पुढे. दरवेळेस नाही खिशातून पैसे काय? दरवेळेस मला चांगलं आठवलं, मला आज बोलव उद्या बोलव. मी का चोरटे आहे का? तुमचे पैसे कुठून आले का काढते? झोपलं का काढते पैसे? आ म्हणजे तू पैसे काढतीस? आता तोंडाने कबूल केलं तू पैसे काढते, म्हणजे पैसे दे चल. अहो माझं म्हणणं तसं नाही. मी काय तुमच्या कपड्यातला पैसे काढते का झोपल्यावर उठल्यावर? आ मग मला एवढं सांग, तू काढीत नाही, घरी तो दुसरं कुणी नाही, कुणी येत नाही, जात नाही, माझे पैसे जातात कुठे? हा का चोरून चोरून तुझ्या आई बापाला पैसे देत नाही तू? बाई आई बापाचं नाव घेऊ नका. काय तुमच्या जीवावर जगतात का माझे आई बाप? सांगायला लागला आई बापाला. चांगलं तुम्ही हात पोकरायला लागला. त्यांचं पण नाव घेतोय, मला त्यांचं नाव बी घ्यायचं नाही. हा नकाच घेऊ. तर राग येतो. तुमच्या लायकी पण नाही माझ्या आई बापाचे नाव घ्यायला. तुझे हाय मला काय सांगत? हा तुम्ही शांत बसा, डोकं नका खाऊ माझं. डोकं नका खाऊ, हा. पैसे दे चल. मी घेतलंच नाही तर मी कुठलं देऊ पैसे? मला राग येतो बरं का. मग मी काय करू? मला खरंच राग येतो बघ. मग घ्या आणून डोकं. का म्हणजे? तुझं डोकं आणि ना मी तुझं अहो काय येड लागले काय तुम्हाला? मी घेतलेले नाहीत पैसे. निघा. दरवेळेस म्हणते मी घेतलेलं नाही घेतलं, दरवेळेस बरं पैसे काय पद्धत माहिती? तिकडे त्याच आजला उधळून पिऊन चांगलं मित्रांना चहा पाजून सिगरेट वडून सर्व गोष्टी करून तिकडं मज्जा मारताना इथे येता पैसे संपलं हे केलं. मला सांगायला लागला. ते माझ्या हात काढू मित्र, ते बी मला खर्च करतात, मग मला बी थोडाफार खर्च करावा लागतो त्यांना. मी काय म्हणते घरी जेवू नका, त्यांनाच खर्च करत बसा आणि तिकडेच राहावा. त्यांच्या घरी म्हणाव जेवाय खायची पण सोय बघ, एखादी बायको पण करून दे, मी तुझ्यापाशीच राहतो म्हणाव. कुठला ते मित्र आहे ते खर्च करतो तुम्हाला तिथं. तू लय बोलती का? मग लय बोलती का तू? काय बोलती म्हणजे? पैसे घेऊन ते घेऊन वर म्हणजे काय बोलती म्हणजे? काय बोलती? बोलू नको तर मग माझ्या कशाला? मी काय चोरटी दिसली का? मला काय पैसे भेटत नाहीत का? पैसे भेटत नाही का? मग ते कुठं पडले असेल, तू तुला सापडले कुठं? हा सापडले होते ती की. मग सापडलेत का ती? काय अहो सापडल्यावर देते म्हणलं. आता मला ना हुडकाय जावं लागल नाही का? घरातच पडले असेल, इकडे कुठं काय दुसरीकडे कुठं जाते हुडकायला? बघा तो कुठं रात्री बसला होता ना तिथे पेला. का बघ ते नेत्याची भेटल्या ते पेला तेवढं बरं सुचत. परत फक्त मागे मग पैसे काय बोले ग, मग तू ये मी परत सांगितलं नाही माहिती तर परत सांगितलं. हे पण काय फुटलं का काय खराब झालं वाटत. काय वहिनी काय चाललंय? तुम्ही भाऊजी अक्षय कुठे गेला? ते गावात गेलेत का? गावात? हा मला तर म्हणलं घरी आपल्या पार्टी आहे, मटन बिटन करतो. पार्टी आणि मटण? हा कशाची? बोकड्याचं मटन आहे म्हणलं. हे कोण म्हणलं? अक्षय म्हणला. कोण म्हणलं? कशाचं बोकडाचं मटण आणि काय? हे तर येत नाही मला. काल म्हणाला डाळ भेट नाही तुम्ही बोकडाचं मटण खाय आले. मला काय खोटंच बोलला काय तू? काय माहिती आता तुम्हाला माहिती येत नाही ते कसं आहे ती. हा मी सकाळ धरून त्यासाठी उपाशी. त्यांना खर्चायला पैसे नाहीत आणि तुम्हाला काय म्हटलं पार्टी देणार आहे? कशाची पार्टी? हे बघ वहिनी,
आमचा आहे ना दोघांचा पगार झालाय, हम्म. त्याचा बी झालाय. आणि ना मला म्हणला 500 दे, हे दोन्ही करू म्हणला आपण. ते म्हणला तो वहिनीच्या हाताला लय चव आहे माहिती ना. म्हणलं हा. ते म्हणला मग घरी बनवतो मी भाजी आणि ते बनायला येतो साथ. बस बस, तुम्हाला पण तेवढंच पाहिजे. पगार झाल्यावरती पैसे बँकेत टाकाव, साठवाव, हे कराव का ही देतून ते देतून. तुम्ही पण लय हुशार, 500 रुपये दिला. कशाला दिलं व? मग पोटाला काही खावा नाही का? मग खायचं ना तुमचे तुम्ही घरी आणून, त्यांना कशाला 500 रुपये द्यायचं? त्याला मी म्हणत होतो हॉटेलमध्ये जाऊ, पण तो म्हणला नाही घरी चल. मग आता काय करायचं? माय कोण घेऊन आलो. जावा बघा, जावा गावात कुठं असेल ती. भाऊजी आता तुम्ही एक काम करा, ती गावात गेले तर तुम्ही जावा तिकडे हॉटेलात खावा, नाहीतर त्या पाशाचं मटण आणा, शिजवा, करा, खावा, काय करायचं ते करा. बहिणी तुम्ही लपडता नाही बोलत, पण तो म्हणला होता मी नेतो म्हणजे नेतो. तुम्हाला तर नाही खायचं काय? हा? मी काय एवढी हलकट आहे का? मी खायचं नाही का? मी रात्रीच अंडी खाल्ली ती. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ना, मला चांगलंच माहिती आहे, हा माझा एक लय जवळचा मित्र आहे म्हटलं. ते तुम्हीच का? मी नाही, तो रम्या आहे. रम्या का? हा. त्या रम्याचा पिन बसवला मुडदा. असली तर मित्र नकोच आहे. त्या मित्राने तर आमची पाक वाट लावली, खायचं पिन ना वांद केलंय. मला लक्षात आलं तो बहुतेक रम्या संग गेला, मग मला ना दिलं. हा बघा, रम्या सोबत कुठे गेला का? बघा तुम्ही सम्या त्याला. सोबत गेला. उठलं सुटलं येते ते घरी. हे माणूसानं कशाला 500 रुपये घेतला असतील? हा, काय झालं? सगळं गाव धुंडळून आलोय मी अख्खं. हा, रम्या पारवर बसलेला आहे, गेलाय कुठे तू? म्हणजे माझा नवरा गावला नाही बे? नाही नाही, अगं बाई, बसला असेल पेला. मग अख्खं गाव धुंडळून आलोय मी, कुठंच अहो, नाही. तुम्ही अर्ध्या तासात अख्खं गाव कसं धुंडून आला मला हेच कळलं नाही गाडीत तुमचं. गेलतो. गाडी असं म्हणताय नाही, का? मोटरसायकल माझ्याकडे. आता फोन पण ते डबडं बंद पडलंय त्यांचं नेमकंच. खरं सांगा वहिनी, बनवलंय मटण तिने आणलंय ना? अहो कशाला? तुम्ही काय खाता ते? मी शेंगदाणे. वास येतोय. अहो तुम्ही ना भाऊजी जावा, मी काय म्हणते, तुमचं जे 500 रुपये आहेत ना ते तुम्हाला देऊन टाकते संध्याकाळ आल्या. पण असं डोकं करू नका. शेजार बाजारचे म्हणते हे का फिरून 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 या अक्षयच्या बायकोकडे जाते ती, फिरून 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 या अक्षयच्या बायकोकडे कशाला जाते ती, अशी म्हणते. मित्र आहे ते तुम्ही मटण मस्त खायला मित्र आलोय. आहे, पण बाकीच्यांना काय माहिती, तुमचं 500 रुपये देऊन टाकते आणि एखाद्या दिवशी मटण आणलं ना तेव्हा तुम्हाला बोलवते माझ्या हातचा रस्सा खायला. तुमच्याकडे असले द्या ना, निदान जेव्हा तुम्ही आता माझ्याजवळ नाही राहिले उपाशी काय सकाळी. बाई, बाई हलकट माणूस आहे, जाता जाय नाही बाई. काय बाई लापाट आहे ती. काल ते सम्या आला, परवा दिवशी ते रामे आला, आणि आता ही. ह्याच्यामुळेच माझा नवरा बिघडला असं मला वाटतंय. अक्षा, ए अक्षा, अरे अरे बाबा, लय आक्रीत झालं आता तुमचं. खरंच लयच आक्रीत झालं. राहावं का आमचं घर सोडून आम्हाला जावं असंच झाले. जावा की अहो भाऊ. काय कुठं तू घरात नाही, बाहेर नाही. आता तुम्ही असलीच चांगली एवढी मित्र भेटल्या, माझा नवरा घरात कसा राहील, त्याचा पाय कसा थरल? आ, जावा तुम्ही, जावा. बहिणी तुम्ही काय दिल्ला बोलच बोलता भाऊ. नाही मी लबाड बोलत, जावा. ते बघ तोंड चालूच आहे तुमचं. बाई दमजोगाड्या अश्विनी आले का तुम्ही? हा, आलो ना फिरून फिरून. आणि इथनं पुढे सांगते, एक ही मित्र इथं घरी आला नाही पाहिजे. ते ठेकेदार भाऊजी इथं आले होतं माहितीये का, आणि त्यांचं 500 रुपये कशाला घेतले तू तुम्ही? त्यांनी सांगितलंय नीट उभा राहा. कशाला 500 रुपये घेतले त्यांच्या घरापर्यंत? इथं रोज माणसं एक ना एक माणूस येतोय. अगे तसं नाही, ते खिशात पैसे नव्हते ना खर्चायला. मग मी माझ्या जोडीदार ते भेटला, मग त्याला म्हणलं मग दे 500. उसने घेतले 500. कशाला 500 रुपये घेतलं? 500चं काय काम होतं? कुठं इथं द्या इकडे 500 रुपये देऊन टाकू द्या त्या भाऊजीचं. देऊन टाका. त्याच्यामुळे खिशात रुपये बी नाही ठेवला मी. तू चोरी ती काय पैसे काढून घेते तू खिशातले. असे दिले बाजाराला दिले का तुला 1000 रुपये? हा, 400चा बाजार करते, 800चा करते, बाकीचे पैसे कुठे जातात? अहो तुम्हाला काय हे झालंय का? मेंटल झालंय का? डोकं फिरलंय तुमचं? बाकीचं पैसे काय करते? खाते ना भजी वडापाव खाते, बसते मी चांगली मित्रासोबत पियत. हा, मला उलट बोलते आता मी पण मैत्रिणी करते, बसते रोज पियत. तसं नसतं करायचं येडे. पैसे खर्च होतात त्याने. पैसे असे माझ्यासारखे सासवायचे पैसे तुला सांग का? आता नाही येत माझ्याकडे, आल्यावर देईन तुला. काल म्हणलं काय आणलं बघू? काल आणलं होतं ना, हा, मटण आणायचं होतं, पैसे नाही राहिले शिल्लक.
एक काम करतो. तुम्ही निघा घराच्या बाहेर, अजिबात घरात येत नाही. हो अरे घरात येत जावा नाही त्या म्हणजे. ठेकेदार भाऊजीच्या घरी जावा. नको. त्यांनी मटणाची भाजी बनवली तुमच्यासाठी, जावा. नको 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 मी काय म्हणतो ऐक मी एक काम करतो जातो काहीतरी घेऊन येतो. हा, आऊ. जावा. हं? हा, रुसू नको. मी काय रुसत नाही, जावा. मैत्रिणी संग बसू नको. बसणार आहे. ए, अबा. हा, बसणार आहे. अबा, अबा, तुला, अबा, अबा. हा, बिताड आहे बिताड. मला भिताड म्हणते काय तू? मला भिताड म्हणते. बिताड आहे का सुदेत आहे का बघा, चालली मी. अगं बाई, तुम्ही तर कामाला गेलती की, आणि इथं काय करताय? काय करू? आलो माग. का कुत्र चावलं काय माग यायला? कशाला कुत्रा चावण? का भेटलं नाही आज कोण एखादा मित्र? अगे तुला माहित नाही का आता रम्याच्या गाडीवर जातो म्हणून हा मग? त्याच्या गाडीवर बसलो आणि लगेच मला लागी काढली. नीटच बसता येत नाही कान हळूच बसन, हवा माझी टायरच हे झालंय टायर. म्हणजे? अगं आपली गाडी बंद पडलेली 8 दिवस झाले, तुला माहित नाही 8 दिवस त्याच्या गाडीवर जातो आणि मला म्हणला बसतो तर बसतो, तुला काय लाजबीज वाटते की नाही? कधी पेट्रोल टाकलं का गाडीत? आयत येतो ना आयत जातो नुसतं म्हणे त्याच्या गाडीवरून. तुमचे तर जवळचे मित्र होते की मग. काय काय ते जवळचे मित्र, त्यांना म्हणजे एवढा खर्च केला, एवढे पैसे उडवले त्यांच्यावर आणि माझी लाकी काढली फक्त गाडीवर मागं बसतो म्हणून. म्हणूनच मी म्हणत असते 4 पैसे साठवून राहायचं, पाळून राहायचे. 4 पैसे का आपण 100 रुपये असले तर त्यातलं ना थोडं महाग टाकायचं, थोडं 50 खर्चायचं, 50 महाग टाकायचं, हेच सांगत असते. तुमचं कसं पगार आला का रमाई या, ठेकेदार भाऊजी या, सर्वांना बोलवायचं आणि बसायचं. नाही आता मी काय करू मग आता मी काय करतो आता जातच नाही आता कामाला, मी घरीच बसतो. अगो बया, कामाला नाही गेल्यावर खायचं काय मग? मग आता गाडी नीट करायला तुला सांगतो आता पगार आलेला तो बी पुरत नाही, कसं करायचं काय नाही. बरं जाऊ दे, नका टेन्शन घेऊ, माझ्याकडे आहेत पैसे. तुझ्याकडे कशाला चेष्टा करते माझ्याकडे आहेत अहो, पैसे. तुम्ही जे म्हणत होता ना खिशातले पैसे कुठे गेले, बाजारातले पैसे कुठे गेले, हे ते असं 100-200 करून साठवल्यात. अहो तू म्हणजे जाऊ दे आता, खिशातले जरी काढून नेले तरी मग तू सासवलेच ना, कुठं उडवले नाही माझ्यासारखे. पैसे असून बी मी उडीत होतो, पण थोडे तिडके नाही ग. किती लागतात गाडीला सांगा? तेच म्हणलं 7,000 रुपये लागतात. एवढे काय तुझ्याकडे 100-200 असतील. हा असू द्या, 7,000 तुम्हाला, 7,000 त्याला गाडीला देते, परत गाडीचं पेट्रोल भरा 500चं, 200 रुपये तुम्हाला खर्चायला देते. एकही मित्र दिसला नाही पाहिजे तुमच्या सोबत मला इथनं पुढं. नाही दिसणार. हा आहेत ना, त्याचं साठवल्यात 8-9 हजार रुपये येतं, त्यातलं बाकीचं अजून साठवलं नंतरच्याला मी थोडं. आता याचं सासूला काय झालेला पगार ना सगळं तुझ्या हातात ठेवीत जाईल. आता कसं आहे मला आता ती सवयच लागली होती ना, याला उडव नुसतं उधळपट्टी कर उधळपट्टी. आता पैसे ना हो का? नाही उडवणार आहे, कोणाला देणार. मित्र असतात मित्र, पण कसे असतात कवा तर अडचणीला पडतात. काय मित्र असे असतात खायचं जायचं, काय मित्र जीवाला जीव देणारे असते. दात एखादाच असतो, सर्व सारखे नसतात काय. त्यामुळं मित्र पण पाहिजे. सर्व अडचणीला सर्व गोष्टीला आपल्याला माणसं लागतात काय. हा पण मित्रांची ताडातूड करायची नाही. नाही मग मी सांगतो, पण मी आता पैसे ना खर्चच करणार नाही कोणावर. आपलं गप घरी येणार, तुझ्या हातात पगार देणार आणि उरलेलं तू काढीत जा. म्हणजे आता मला पण जाऊ द्या, मी तुला उगाच बोललो ग माझे पैसे कुठे गेले काय गेले, शेवटी मलाच कामाला आले ना. बसलंय प्रेम होतं चाललंय. हीच प्रेम ना अगोदर असताना अजून मी लय साठवले असते पैसे, पण थोडे साठवलेत 50-60 करून. बरं काय नाही, बरं मी काय करतो, मला मग पैसे फोन पे मारते ना. फोन पे? हा फोन पे. मी गॅरेजवर जातो आणि मग तिथं बघतो काय करते. तसं 7 म्हणला होता तो, घेतो करून पेट्रोल बी टाकतो आणि काहीतरी तुला खायला घेऊन येते. जिलेबी आवडते ना तुला? चल मग जा की मी गावात आता. नाही